नमस्कार. आज बघणार आहोत आपण बिर्याणी कशी बनवायची आहे. त्यासाठी घेतलेलं आहे आपण अर्धा किलो चिकन, 1 वाटी तांदूळ, 2 कांदे लंबे चिरून घेतलेले, 1 टमाटर, 1 वाटी दही, कोथिंबीर, 2 तेजपानं, अद्रक, लसूण आणि 2-4 हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, चिकन मसाला, जिरे, बिर्याणी मसाला आणि लाल तिखट आणि 1 निंबू. आता आपण मिरची, लसूण आणि अद्रक मिक्सरच्या जारमधून बारीक काढून घेऊया. आता आपण चिकनला मसाले लावून घेऊया. हे 2-3 तेजपत्ते टाकून घेऊया आणि आपलं मिरची आणि लसूणची पेस्ट, दही टाकून घेऊया. टमाटर टाकून घेऊया. हे आता आपण मसाले टाकून घेऊया. आणि निंबू टाकून घेऊया. आता आपण याच्यात 1 चम्मच तेल मिक्स करून घेऊया आणि याला पूर्ण मिक्स करून घेऊया. याला पूर्ण मिक्स झालं की अर्धा घंटा झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. हे बघा, याला आपण अर्धा घंटा रेस्ट करण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण याला याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे. आता आपण कांदा फ्राय करून घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल खूप गरम. आता आपण तांदूळामध्ये पाणी टाकून घेऊया. याला हे पाणी टाकून 15 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. आता आपण तांदूळ 15 मिनिटासाठी पाण्यात टाकून ठेवूया. आता आपण कांदा फ्राय करून घेऊया. हे बघा, आपला कांदा फ्राय झाला आहे. आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपण हा गॅस बंद करून घेऊ. आता आपण तांदूळ शिजवून घेऊ. याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. थोडंसं तेल टाकून घेऊ. याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊ आणि अर्धा निंबू पिळून घेऊ. तर आपल्याला याच्यामध्ये पण 10 मिनिटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. हे बघा, आपले बिर्याणी तांदूळ शिजलेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी झारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण याच्यात हे तांदूळ टाकून घेऊया शिजलेले. अर्धे टाकून घ्यायचे आहेत. आता याच्यावर चिकन टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आपण आता चिकनची लेयर टाकून घेतलेली आहे. आता आपण हे कांदा फ्राय केलेला टाकून घेऊया आणि थोडासा कोथिंबीर. आता आपण याच्यात राहिलेले तांदूळ टाकून घेऊया. आता आपण याला कमी गॅसवर 10 मिनिटाची दम देऊया याला. हे बघा, आपली बिर्याणी तयार झालेली आहे.